नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या सगळ्याच प्लॅटफॉर्म्सवरती. मंडळी, सध्या महाराष्ट्रामध्ये पुतळे आणि पुतळ्यांच्यावरनं जे काही राजकारण सुरू आहे त्या संदर्भातनं आपण सचिन आवळे पाटील यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. पाटील नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या सगळ्याच प्लॅटफॉर्म्सवरती. मला सांगा, महाराष्ट्रात आता सध्या जे पुतळा बसवण्यावरनं जे काही राजकारण सुरू आहे त्याबद्दल एकंदरीत तुमचं मत काय काय वाटतं तुम्हाला? हे परिस्थिती सध्याची काय कुठे घेऊन चालली? सर्वांना जय शिवराय. प्रत्येक शिवभक्ताची इच्छा आहे की प्रत्येक गावागावामध्ये शिवरायांचं स्मारक झालं पाहिजे. कारण ज्या छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, आज आपण जर बघितलं, दारातील तुळस आणि मंदिरावरील कळस, सुवासिनीचं कुंकू जर शाबूत असेल तर ते छत्रपती शिवरायांमुळे. आणि छत्रपती शिवरायांचं स्मारक बघितल्यावर प्रत्येकाला ऊर्जा येते आणि प्रत्येकाला असं वाटतं की आपण गावाच्या वेशीच्या बाहेर जेव्हा गाव चाललोय तर त्यावेळेला शिवरायांचं स्मारक असायला पाहिजे. पण खेदाची बाब आहे, हे सगळे राज्यकर्ते जे राजकारणी लोक हे फक्त निवडणुकीपुरते जय भवानी जय शिवराय करतात. आणि जेव्हा स्मारकाचा विषय येतो, सरकारने एक नवीन नियम केला पाहिजे की प्रत्येक गावागावामध्ये सरकारी तिजोरीतून शिवस्मारक उभारेल, त्याचं संवर्धन होईल, असं काहीतरी करायला पाहिजे. मग हे आता जे आपण बघितलं, आता काही मग शिवभक्त अशा पद्धतीने स्मारक उभारतात आणि त्यामुळं जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी हा वडापाव चोर हाक्यासारखे काही नतभ्रष्ट लोक जे जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी कामं करतात. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की रीतसर परवानगी घेऊनच स्मारक उभारलं गेलं पाहिजे.